नमस्कार शेतकरी बंधूंनो. सर नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आज आहेत आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर तालुक्यामध्ये रेशीमच्या प्लॉटवरती. या रेशीमच्या प्लॉटसाठी गेल्या 5 वर्षापासून आमचे नियोजन चालू आहेत. काही बदल आम्ही इथं केलेले आहेत. त्याचा जो परिणाम आहे इथं आम्हाला 5 वर्षामध्ये पाहायला मिळतो. यावर्षी लातूर जिल्ह्यामधून सुनील वडजकर सर यांना 2024चा रेशीम रत्न पुरस्कार अमरावतीला दिला गेलेला आहे. तर त्यांचा एक 5 वर्षाचा जो काही हा प्रवास आहे, जे त्यांनी काही बदल केले त्याच्याबद्दल आपण 1 मिनिटामध्ये इथं चर्चा करू. त्यांचा जो अनुभव आहे ते त्यांनी सांगतील. उत्पादन कसं वाढलं, पाल्यामध्ये काय काय बदल झाला आणि जमिनीमध्ये काय बदल होऊन आपल्याला उत्पादनामध्ये क्वालिटी कशी सुधारली ह्या आपण चर्चा करणार आहोत. सर नमस्ते. नमस्ते मॅडम. तर मला सांगा, आता आपण इथं सेंद्रिय खताचा 5 वर्षापासून वापर चालू ठेवलेला आहे, बरोबर आहे? आपले नियोजन चालू आहेत 5 वर्षापासून. त्याचे फायदे काय काय झाले? फायदे असे झाले, आम्ही पहिलं रासायनिक वापरत होतो. रासायनिकचा वापर होता, फक्त टोटल रासायनिक वापरत होतो. तर ज्यावेळेस आपल्याला पीक घ्यायचं त्यावेळेस वरची फांदी हिरवी राहायची, पाला हिरवा राहायचा, पण खाली गळ व्हायचे. म्हणजे जवळजवळ 30-40% जो पाला आहे तो पिवळा पडून गळ व्हायचा. हो, बरोबर आहे. आणि आज आम्ही ह्याला कंप्लीट 5 वर्ष झाले. आणि ह्याच्यामुळे आमचं असं झालं की आज ह्या घडीला आता चालू प्लॉटमध्ये पाण्याचे एक कमी पडलं, एक पाणी कमी पडलंय. पाणी कमी आहे, एकतर जमीन आपली हलकी आहे, मुरमाड टाईप मध्ये एकदम हलकी आहे. पाणी धरून ठेवत नाही जमीन, बरोबर आहे. आता पाण्याची क्वालिटी एकदम समोरच आहे, एकदम चांगली आहे, चकाकी आहे आणि चमकदार पान आहे, लुसलुशीतपणा भरपूर आहे. आळ्यासाठी खाण्यायोग्य पाणी हे असंच असते. तरच आळ्याला पाला जर खायला चांगला असला तरच पोषची क्वालिटी चांगली भेटते. कारण आळ्यांचं पोषण जर व्यवस्थित झालं, आणि आळ्यांचं पोषण होण्यासाठी पाल्याची क्वालिटी खूप महत्वाची आहे. कारण पाला जर पौष्टिक असेल, चमकदार असेल आणि लुसलुशीत असेल तरच आळ्यांची वाढ व्यवस्थित होते आणि रोगाला आळी कमी बळी पडते. म्हणजे जे व्हायरल इन्फेक्शन्स वगैरे काही जे येतात आळ्यावरती ते कमी येत नाहीत. कारण की पाल्यात जी स्ट्रॉंग पण असते ती आळी खाते, ती आळी स्ट्रॉंग होत्या. त्याच्यामुळे कोषची क्वालिटी वगैरे कसं भेटते आपल्याला? कोषची क्वालिटी आम्हाला 3 वर्षामध्ये आम्ही लातूरला कोष विकलेला आहे. आणि A+ मध्ये विकलेला आहे, एक ग्रेड पण नाही, A+ मध्ये विकलेला आहे. आणि जे आपल्याला बेंगलोर पेक्षा भाव इथं आपल्याला आता प्रवासाच्या ह्याच्यामध्ये कमी भेटतोय, तरी पण तिकडे जर 500 असेल तर इथं 400 भेटतंय. आणि मला लातूरमध्ये इथल्या रिलिंग मिशनवर आपल्याला 701 रुपया भाव भेटलेला आहे. 701 रुपया रेट इथं दिला गेलेला, बरोबर. आणि तो बेंगलोरला 800 रुपये चालू होता. 800 रुपये चालू त्या काळामध्ये. त्यावेळेस जिथं 800 रुपये चालू होता, तर लातूरमध्येच आपल्याला स्थानिकला 701 रुपया भेटला, म्हणजे A+ मध्ये. बरोबर आहे. एकतर क्वालिटी A+ मध्ये गेली आपली. बरोबर. दुसरी गोष्ट, उत्पन्न समजा आपण 150 अंडी पुंज घेतली, आता आम्ही 100 अंडी पुंज घेतले होते. चांगला कोष 117 किलो निघाला. पहिला आम्हाला रासायनिक मध्ये पोचट, डागाळ हे मिळून ऑफिसला दाखवावं लागत होतं. पण आज मी ह्या घडीला चांगला कोष म्हणून 117 100 अंडी पोचला. 100 अंडी पोचला. साहेबांनी मला विचारलं, काल मस्टर आणायला गेलो होतो आम्ही, मस्टर चालू आहे आमचं, तर किती निघाला म्हणले. आणि काही शेतकरी बी आले होते, त्यांना आता आमचं पुरस्कार भेटल्यामुळे त्यांनी मला ओळखले, मी नाही. म्हणजे आता शेतकरी प्रवासामध्ये जरा नाव झळकल्यावर थोडेच ओळख होते. त्यांनी विचारलं, आम्ही तुम्हाला पुरस्कार भेटला का? हा म्हणलं. तर किती कोष निघाला म्हणले. चांगला कोष 117 म्हणले. साहेबांनी म्हणले चांगला का म्हणलं. तर त्यांना म्हणलं, मी 5 वर्षापूर्वी म्हणलो होतो की पोचट सहित आम्ही एवढं सांगत होतो, आणि आता सांगावं लागलं की चांगला निघाला 117, 100ला, बाकीचं अजून वेगळं आहे. तर आम्ही हे शेणखत, कोंबड्याचं खत आणि आपल्याकडले सेंद्रिय खत, फवारणीची औषधं सगळे, बरोबर आहे. तर वहिनी, एकंदरीत आता हे 5 वर्षाच्या प्रवासामध्ये आता रेशीम शेतीमध्ये म्हणजे तुम्हाला जे आउटपुट मिळाले कसं वाटतं याच्यामध्ये? तुमचं तर म्हणजे 5 वर्षापूर्वी रेशीमचा प्लॉट हा काढायचं नियोजन होतं, आता तुम्ही तर वाढवत चाललात रेशीमचं प्लॉट, बरोबर आहे. एक म्हणजे कसं आहे माहिती का, आपल्या शेती करत असताना सर्वात महत्वाचा पॉईंट असतं आपलं उत्पन्न वाढवणे. हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि आपण खत तर वापरताल, शेणखत वापरू, कोंबड खत वापरू, काही वापरू, पण कसं असतंय प्रत्येक वेळेस वातावरणात जे होणारा बदल ती आपण टाळू शकत नाही. त्यासाठी जे म्हणजे ह्या सरांनी जे आम्हाला औषधाचे जे सांगितलेलं आहे, तर ती खरंच खूप फायदेशीर आहे. आणि चांगले आम्हाला उत्पन्नात तर भरपूर वाढ झाली, बरोबर. म्हणूनच आम्ही आणखीन 1 एकर तुती लागवड केली. अजून 1 एकर वाढवले समजा, आता 1 एकर पासून आता 2 एकर वर बरोबर आहे.
तर एकतर उत्पादन छान मिळालं. जमिनीमधील काय बदल झाले आपल्या जमिनीमध्ये आता खतांच्या काय, वापरामुळे? आता थोडं ऊन आहे, आता तुम्हाला उकरून दाखवलं असतं, तुम्हाला प्रत्यक्षात गांडूळ बघायला गांडूळ भेटले पाहायला मिळतात असते. आणि आता गरमीमुळे काय वरी नाहीत खाली गोष्टी. राहणार. आता टेम्परेचर आहे त्याच्यामुळे वरती दिसणार नाहीत आपल्याला, पण गांडुळांचं प्रमाण वाढलेलं आहे. जमिनीत सुपीकता आहे. सुपीकता लेवल वाढले, म्हणजे ज्या जमिनीमध्ये गांडूळ असतात, जीवाणू असतात, तिथं आपलं पीक एक नंबर येतं, रोगराई कमी राहते त्या ठिकाणी. बरोबर आहे ना? पाला आपला कसा बनतो? पाल्याच्या बाबतीत काय म्हणता याचा? एक नंबर क्वालिटी. बर, बरेच शेतकरी म्हणतात की पाला हा त्यांचा कडक होतो. कडक होतो. बरोबर आहे. मग ती रासायनिक खतामुळे कडक होतं. ती कडकपणा दिसायला अगोदर दिसतं छान दिसतं. क्वालिटी वाल, पण ती ज्यावेळेस आपल्याला आळ्याला टाकण्यायोग्य होतं त्यावेळेस त्याची क्वालिटी पूर्ण असं म्हणजे पूर्ण एकदम चरबट होऊन जाते. म्हणजे एकदम कडकपणा राहता. पण ह्याची जी क्वालिटी आहे शेवटपर्यंत ही अशीच राहणार. अशीच ही राहते, कधीच असं चुरगळला गेणार नाही पाला, कट होणार नाही, फाटणार नाही. असं जर आपण धरून सोडलं ह्या पाल्याला काहीच होणार तर नाही. तो पाला जशाला तसं हे राहणार. आळ्याला टाकून आज जरी टाकला आणि उद्या सकाळी जरी बघितला तरी ती तशाला तसाच फांदी राहणार. बरोबर, म्हणजे जरी सुकत नाही. सुकत नाही. आणि बरं, तेच पाहिजे असते पाला खाताना ज्यावेळेस आपण हे पाला आळ्यांना टाकतो त्यावेळेस पाला काही शिल्लक ठेवतात आळ्या? नाही ठेवत, पण एखाद्या वेळेस ज्या ठिकाणी आळ्या नसत्या तिथल्या राहतात. आमचं काय होत आहे, आमचं शेड आहे 250 अंडीपूनचं. मग ते आम्ही काय करतो, 150 अंडीपूनचं पेस्ट जास्त देतो. बरोबर. त्यामुळे थोडा पाला शिल्लक राहते आमचा. आम्ही जरी कधी व्हिडिओ जरी काही बनवला असला, पाला शिल्लक राहते, पण आमचा पेस्ट भरपूर राहते. कारण 250 अंडीपूनचं एरिया आहे तो सगळा. बरोबर आहे, चालतंय. तर सर्वात प्रथम तुमचं आता हे जे पुरस्कार मिळालेला आहे त्याच्याबद्दल तुमचं आमच्या या फॅमिलीतर्फे खूप खूप अभिनंदन. दोघांचे खूप कष्ट आहेत तुमचे आणि खूप मन लावून हे करतात, त्याच्यामुळं आज हे आउटपुट आपल्याला पाहायला मिळतं. आणि जे काही नियोजन दिले ते तुम्ही खूप योग्य पद्धतीने इथं राबवता, त्याच्यामुळे सुद्धा हे रिझल्ट तुम्हाला इथं पाहायला मिळतं. त्याच्याबद्दल अशीच तुमची प्रगती हो आणि आमच्याकडून परत एकदा तुमचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.